इंडियन एअरफोर्स भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। इंडियन एअरफोर्समध्ये भरती निघाली आहे। तर भारतीय हवाई दलामध्ये जे हे भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। भारतीय हवाई दल इंडियन एअरफोर्स आणि ऑनलाईन फॉर्म भरणे जे 2 जून 2025 पासून फॉर्म भरणे चालू होता आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 1 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 52,000 रुपये प्लस यामध्ये पगार भेटणार आहे, लक्षात ठेवा। त्याचबरोबर या भरतीची निवड प्रक्रिया काय, यामध्ये पेपर आहे की नाही आहे तर हे सुद्धा आपण पुढे बोलणार आहे। उंची वगैरे किती आहे, ग्राउंड वगैरे काय आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, कोणकोणते पद आहे, काय काय पात्रता आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन एअरफोर्स या भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन एअरफोर्स भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। इंडियन एअरफोर्स मध्ये कोणकोणत्या जागा आहेत तर पहा, फ्लाइंगचे यामध्ये जागा आहे, त्याचबरोबर ग्राउंड ड्युटी टेक्निकलचे यामध्ये वेगळे पद आहे, त्याचबरोबर ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकलचं सुद्धा पद आहे, त्याचबरोबर फ्लाइंगचं जे पद आहे तर एनसीसी स्पेशल एंट्रीसाठी 10% यामध्ये जागा आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहिलं जे यामध्ये पद आहे तर पहिलं या ठिकाणी AFCAT एंट्री फ्लाइंगचं पद आहे। तर यामध्ये शैक्षणिक पात्रता 60% गुणांसह आपण 12वी उत्तीर्ण पाहिजे, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे किंवा मग 60% गुणांसह BE BTech जरी असला तरी भरता येते। तुम्ही जर फक्त तुमचं ग्रॅज्युएशनही झालं असेल तरी सुद्धा यामध्ये फॉर्म भरता येते, फक्त 60% गुणांसह यामध्ये टक्के पाहिजे, लक्षात ठेवा, ठीक आहे। दुसरं जे पद आहे AFCAT एंट्री ग्राउंड ड्युटी टेक्निकलचं पद आहे, यामध्ये 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण पाहिजे, फिजिक्स अँड मॅथमॅटिकल, त्याचबरोबर 60% गुणांसह BE BTech यामध्ये पाहिजे। तिसरं जे पद आहे AFCAT एंट्री नॉन टेक्निकलचं पद आहे, 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, त्याचबरोबर BCom झालं 60% गुणांसह, त्याचबरोबर BBA BMS BBS CA CMA CS CFA किंवा BSc फायनान्स। त्याचबरोबर चौथं जे पद आहे तर ते NCC स्पेशल एंट्री फ्लाइंगचा NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र आपल्याजवळ यामध्ये पाहिजे। तर वयोमर्यादा जर आपण विचार केला तर यामध्ये जे फ्लाइंग ब्रँचचं जे पद आहे तर यामध्ये 20 ते 24 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलं आहे। त्याचबरोबर दुसरं जे पद आहे तर ते आहे ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकलचं, तर यामध्ये 20 ते 26 वर्षापर्यंत वयोमर्यादा आणि आपलं जे वय मोजलं जाणार आहे 1 जुलै 2026 पासून आपलं वय मोजलं जाणार आहे। नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे आणि फीचा जर विचार केला AFCAT एंट्री पदामध्ये 550 रुपये फी ठेवण्यात आले आणि NCC स्पेशल एंट्रीमध्ये जे यामध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे, ठीक आहे। तर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 1 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचा जर पाहिलं तर ह्या जाहिरातीमध्ये कुठेही या ठिकाणी नमूद नाही केलं की यामध्ये पेपर आहे म्हणून, ठीक आहे। पेपरचा सिलेबस सुद्धा या जे विद्यार्थी मित्रांनो जाहिरातीमध्ये दिलेला नाही आहे, लक्षात ठेवा। तर यामध्ये जे आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर फिजिकल झालं, त्याचबरोबर मेडिकल झालं, तर अशा प्रकारे यामध्ये फिजिकल होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये आपलं निवड प्रक्रियाचा जर पाहिलं तर पहा, फिजिकल मेडिकल स्टँडर्ड एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड सिलेक्शन प्रोसेस, अशा प्रकारे आपल्या यामध्ये सिलेक्शन प्रोसेस आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये उंचीची काही यामध्ये अट नाही, उंची सुद्धा यामध्ये मागितली नाही, लक्षात ठेवा। जाहिरातीमध्ये कुठं असं नमूद नाही की यामध्ये एवढी उंची लागते बा म्हणून, ठीक। तर आपण फिजिकलचा जर या ठिकाणी इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये फिजिकलचा जर विचार केला, ग्राउंड यामध्ये किती आहे तर यामध्ये 5 महिला उमेदवारांसाठी आणि पुरुष उमेदवारांसाठी तर 1600 मीटर रनिंग यामध्ये आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 10 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायचे आहे। तर एवढं यामध्ये 1600 मीटर रनिंग ग्राउंड आहे। त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट आहे यामध्ये 3 चिनअप तुम्हाला मारावं लागणार आहे। त्याचबरोबर तिसरा जो इव्हेंट आहे यामध्ये तर तो आहे 10 पुलअप्स तुम्हाला काढावं लागणार आहे, पुरुष उमेदवारांनाच काढावं लागणार आहे 10 पुलअप्सचा, ठीक आहे। महिला उमेदवारांना नाही काढावं लागणार आहे, ठीक आहे। तर एवढं जे यामध्ये फिजिकल आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पगार सुद्धा यामध्ये जो पगार भेटणार आहे तर पहा 56,100 ते 1,77,500 पर्यंत आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये, ठीक आहे। तर हे जे भरती या ठिकाणी चालू आहे या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। या ठिकाणी इन्व्हाइट मेन अँड वुमेन फ्रॉम इंडियन सिटीजन ॲज पर सिटीजन ॲक्ट 1955 टू बी अ पार्ट ऑफ द इंडियन एअरफोर्स ॲज कमिशन ऑफिसर्स इन फ्लाइंग
अँड ग्राउंड ड्युटी टेक्निकल अँड नॉन टेक्निकल ब्रँचेस. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पदे यामध्ये दिलेलं आहे. ग्राउंड ड्युटी टेक्निकल, त्याचबरोबर ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल, फ्लाइंग. तर हे यामध्ये काही पद आहेत. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर यामध्ये जर आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं, वयोमर्यादा जर पाहिलं तर 20 ते 24 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये ठेवण्यात आलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता जे फ्लाइंग ब्रँचचं पद आहे त्यामध्ये 20 ते 24 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. आणि त्याचबरोबर ग्राउंड ड्युटी टेक्निकल अँड नॉन टेक्निकल ब्रँचेस 20 ते 26 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे. आणि आपण निवड प्रक्रियेचा जर पाहिलं तर यामध्ये सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला दिसत असेल, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. फिजिकल, मेडिकल, स्टँडर्ड, एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड सिलेक्शन प्रोसेस. तर आपलं यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे, फिजिकल झालं, मेडिकल झालं, ठीक आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर यावरच आपलं यामध्ये सिलेक्शन प्रोसेस आहे. कारण की ह्या सर्व जाहिरातीमध्ये कुठेही या ठिकाणी तुम्हाला पेपरचा या ठिकाणी अभ्यासक्रम दिसणार नाही. तर मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण ही जाहिरात. तर यामध्ये कुठेही या ठिकाणी लिहिलं नाही की बा यामध्ये पेपर असणार आहे, अभ्यासक्रम वगैरे काय आहे, ठीक आहे. तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर ते फिजिकल, मेडिकल, स्टँडर्ड, एज्युकेशनल क्वालिफिकेशनवर आपलं सिलेक्शन होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला पगार यामध्ये 56,100 ते 1,77,500 या ठिकाणी भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता फिजिकलचा जर आपण विचार केला निवड प्रक्रिया, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी फिजिकल कंडिशनिंग. यू आर ॲडवाइज टू बी फिजिकली फिट वेन यू रिपोर्ट फॉर SSB इन ऑर्डर टू बी ॲबल. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण ग्राउंडचा जर विचार केला तर 1600 मीटर रनिंग यामध्ये इंडियन एअरफोर्समध्ये बघू शकता तुम्हाला दिसत असेल. तर 1600 मीटर रनिंग आहे 10 मिनिटासाठी असणार आहे. तर हे पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर 10 पुशअप यामध्ये आहे. 10 पुशअप आपल्याला काढायचे आहे पुरुष उमेदवारांना आणि 3 चिनअप्स यामध्ये असणार आहे. तर अशा प्रकारे हे फिजिकल असणार आहे इंडियन एअरफोर्स या भरतीचं, ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर हे संपूर्ण जाहिरात तुम्ही बघू शकता की यामध्ये कुठेही या ठिकाणी असं लिहिलं नाही की बा यामध्ये पेपर आहे म्हणून किंवा त्याचा सिलेबस यामध्ये दाखवला असता. तुम्ही बघू शकता या ठिकाणी कुठेही या ठिकाणी एक्झाम सिलेबसच्या रिलेटेड कुठेही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो लिहिलं नाही आहे, एक लक्षात ठेवा. तर यामध्ये पेपर नाही आहे, तर फिजिकल यामध्ये होणार आहे, ठीक आहे. तर यामध्ये बघू शकता हाईट वगैरे सुद्धा यामध्ये काही हाईट वगैरे सुद्धा यामध्ये कुठे लिहिलं नाही की यामध्ये हाईट वगैरे एवढीच पाहिजे म्हणून बा, ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर अशा प्रकारे आपल्या यामध्ये निवड असणार आहे. तर फिजिकल कंडिशनिंग तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1600 मीटर रनिंग आहे यामध्ये. त्याचबरोबर 10 मिनिटामध्ये आणि 10 पुशअप तुम्हाला मारावं लागणार आहे, 3 चिनअप्स तुम्हाला यामध्ये मारावं लागणार आहे. तर हे संपूर्ण जाहिरात आहे इंडियन एअरफोर्स या भरतीची, ठीक आहे. तर हे चांगली या ठिकाणी जाहिरात या ठिकाणी आली आहे, तुम्ही या ठिकाणी वाचली असेल, ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे.